नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी उज्ज्वला वाखुरे. रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजीनगरच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण परीक्षाभिमुख मूलभूत कर्तव्यांचा संदर्भ म्हणजे फंडामेंटल ड्युटीशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे थोडक्यामध्ये बघणार आहोत. मूलभूत कर्तव्य हा छोटा सुटसुटीत असा भाग आपल्याला दिसतो आहे. यामध्ये मूलभूत कर्तव्य हा मूळ राज्यघटनेचा भाग नव्हता. भारतीय राज्यघटनेमध्ये एक घटना दुरुस्ती झाली आणि ती होती 42वी घटना दुरुस्ती 42 अमेंडमेंट 1976. 1976 झालेली ही घटना दुरुस्ती ज्यानुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत केला गेलेला आहे. यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे इंदिरा गांधी सरकारने केलेली ही महत्त्वाची घटना दुरुस्ती, ज्या घटना दुरुस्तीनुसार आपल्याला जे मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये समाविष्ट करायचे होते त्याच्यासाठी एक सरदार स्वर्णसिंग समिती नियुक्त करण्यात आली होती आणि त्या सरदार स्वर्णसिंग समितीने केलेल्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य आपण भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर हा संदर्भ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर त्या अनुषंगाने बघा, भारतीय राज्यघटनेचा भाग 4A कलम 51A अंतर्गत पहिली 10 मूलभूत कर्तव्य आपण राज्यघटनेमध्ये समाविष्ट केली आहे मित्रांनो. आणि या संदर्भामध्ये सोप्या कॅटेगरीतले प्रश्न असतात, पण हे प्रश्न आपल्याला चुकू द्यायचे नाहीयेत, त्याच्यामध्ये ॲक्युरेट मार्क्स मिळवायचे आहेत. या दृष्टिकोनातून हा भाग महत्त्वाचा आहे. 2 पद्धतीचे प्रश्न मूलभूत कर्तव्य या चॅप्टरवरती आपल्याला विचारले जातात. त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे त्यामध्ये ना डेटाबेस क्वेश्चन्स विचारले जातात, थेरॉटिकल क्वेश्चन्स असतात. आणि दुसरा जो प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे सध्या आपल्या नागरिकांसाठी असलेली जी 11 मूलभूत कर्तव्य आहे त्याचा क्रम जो आहे म्हणजे ती योग्य क्रमाने लावायला आपल्याला सांगितली जातात. तर या दृष्टिकोनातून मूलभूत कर्तव्यांचा हा भाग आपल्याला बघायचा आहे. बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये, पण आपण त्याला अल्फाबेटिकली एच लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत आपण मूलभूत कर्तव्य समाविष्ट केलेली आहे, ज्यासाठी काँग्रेस सरकारने 1976 मध्ये सरदार स्वर्णसिंग समिती ही गठीत केली होती आणि तिने दिलेल्या शिफारशीनुसार आपण एक घटना दुरुस्ती घडवून आणली आणि ती होती 42वी घटना दुरुस्ती, ज्याने या भागाचा आणि या कलमाचा समावेश, आपल्या मूलभूत कर्तव्य या भागाचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केला गेलाय. यामध्ये आपल्याला ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो किंवा मौलिक कर्तव्य आहे ही आपल्याला दिलेली दिसत आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, की ही कर्तव्य केवळ भारतीय नागरिकांसाठी दिलेली आहेत. ही परदेशी नागरिकांना लागू होत नाही, म्हणजे जे परदेशी नागरिक भारतामध्ये कोणत्याही कारणास्तव येत आहेत त्यांच्यासाठी ही कर्तव्य दिलेली नाही आहेत. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की ही मूलभूत कर्तव्य नागरिकांवर बंधनकारक नाही आहेत. ही नैतिक कर्तव्य आहेत आणि या दृष्टिकोनातून त्या नागरिकांनी ती पाळायची आहे अशी अपेक्षा केली गेलेली आहे. मात्र संसद या बाबतीमध्ये ती मूलभूत कर्तव्य पाळण्यासाठीचं बंधन नागरिकांवरती टाकू शकते, अशी ही तरतूद या घटना दुरुस्तीने केलेली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली ही जी मूलभूत कर्तव्य आहे ही आपण रशियाच्या राज्यघटनेवरून घेतलेली आहे. मित्रांनो, खूप कमी देशाच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्यांचा संदर्भ दिसतोय, ज्याच्यामध्ये रशिया आणि जपान या 2 देशाच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य आढळतात. मात्र भारताने मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली आहे, तर रशिया देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारली, हे लक्षात ठेवा. अनेक विकसित राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये म्हणजे अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, यांच्या देशाच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसत नाहीये. हा पण भाग आपल्यासाठी महत्त्वाचा. त्याच्यानंतर ही मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नाहीयेत, म्हणजेच त्याच्या बाबतीमध्ये ती मूलभूत कर्तव्य नागरिकांनी पाळलीच पाहिजे असं कुठलंही बंधन नागरिकांवरती नाहीये किंवा त्यांनी ती मूलभूत कर्तव्य पाळली नाहीत म्हणून नागरिकांना न्यायालयात नेता येत नाही, अशी पण तरतूद याच्यामध्ये आपल्याला दिलेली दिसते. मात्र या कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी संसद कायदा करू शकते, संसदेला ते अधिकार प्रदान केलेले आपल्याला दिसत आहेत. मग याच्यामध्ये कोणते मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगितले होते, जे सरदार स्वर्णसिंग समितीच्या शिफारशीने आपण स्वीकारलेत. बघा, सरदार स्वर्णसिंग समितीने 8 मौलिक जी कर्तव्य आहे समाविष्ट करण्याची शिफारस केली होती. मात्र इंदिरा गांधी सरकारने एकूण 10 मूलभूत कर्तव्य 42वी घटना दुरुस्ती 1976 ने समाविष्ट केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मूलभूत कर्तव्य जे
आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट झालेलं दिसतंय, त्याच्यासाठी एक घटना दुरुस्ती झाली आणि ती घटना दुरुस्ती होती 86वी घटना दुरुस्ती 2002. या घटना दुरुस्तीने 11व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य भारतीय राज्यघटनेच्या भाग 4A मध्ये कलम 51A अंतर्गत समाविष्ट करण्यात आलंय. मग सध्या भारतीय नागरिकांना 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये दिलेली आहे. आता ती कोणती कोणती आहेत ते आपण लक्षात घेणार आहोत. बघा, या मूलभूत कर्तव्यांचा क्रम आपल्याला विचारला जातो, तो क्रम लावायला सांगितला जातो. यावेळेस आपल्याला कन्फ्यूज होता कामा नये म्हणून आपण त्याचे काही कीवर्ड्स बघूयात. त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले भारतीय राज्यघटनेशी बांधिलकी आहे राज्यघटनेच्या मूल्यांचा, घटनात्मक संस्थांचा, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. मग याच्यामध्ये आपण असं लक्षात ठेवू शकतो की भारताच्या राष्ट्रीय प्रतीकं जी आहेत त्यांचा सन्मान करणे किंवा आदर करणे हे भारतीय नागरिकांचं पहिलं मूलभूत कर्तव्य आहे. याच्यामध्ये राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा उल्लेख झालाय, संसदेच्या जेवढी घटनात्मक संस्था आहेत त्याचा उल्लेख झालाय, भारताची जी राज्यघटना आहे त्याचा उल्लेख झालाय आणि ज्या गोष्टी देशाला रिप्रेझेंट करतायत, आपल्या भारताला रिप्रेझेंट करतायत, त्या सगळ्यांचा आपण आदर करणे किंवा सन्मान करणे हे पहिल्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. त्यानंतर आपल्या भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीच्या मूल्यांची जोपासना करणे आणि अनुकरण करणे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये आपल्या ज्या ज्या लोकांनी आपल्याला भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, आपल्या प्राणाची पर्वा न करता त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग घेतला, या अशा सगळ्या लोकांच्या, सगळ्या व्यक्तींच्या विचारांचा, त्यांच्या मूल्यांचा आपण आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे. हे दुसऱ्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसतंय. तिसऱ्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे की भारताचं जे सार्वभौमत्व आहे, देशाचं जे सार्वभौमत्व आहे, अखंडता आहे, एकात्मता आहे, याचं संरक्षण करणं म्हणजे देशाच्या अखंडतेला सुरक्षित ठेवणं हे तिसऱ्या क्रमांकाचं फंडामेंटल ड्युटी आपल्याला सांगितलेली आहे. चौथ्या क्रमांकाचं जे मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसतंय ते म्हणजे देशाचं संरक्षण करणे आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये आपलं योगदान देणे. म्हणजे जेव्हा देशाला आपली गरज लागेल तेव्हा आपण देशसेवेसाठी पुढे आलं पाहिजे, देशसेवा आपण केली पाहिजे, अशी चौथ्या क्रमांकाच्या मूलभूत कर्तव्यामध्ये तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर पाचवं मूलभूत कर्तव्य आपल्याला दिसतं की धर्म, भाषा, प्रदेश आणि इतर विभिन्नतेच्या पलीकडे जाऊन लोकांमध्ये सामाजिक सलोखा आणि बंधुभाव निर्माण करणे आणि त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देणे, महिलांच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचवणाऱ्या सर्व परंपरांचा त्याग करणे. म्हणजे बंधुभाव राखायचा आहे, स्त्रियांचा सन्मान करायचा आहे, याबाबत पाचव्या मूलभूत कर्तव्यामध्ये तरतूद नमूद आपल्याला दिसती आहे. त्यानंतर आपल्याला एक 6व्या क्रमांकामधलं मूलभूत कर्तव्य आपल्याला जे दिसतं आहे त्याच्यामध्ये भारताच्या एकत्रित आणि संयुक्त संस्कृतीची जोपासना करणे, तिचं संवर्धन करणे. म्हणजे भारताच्या संस्कृतीचा, भारतातल्या संस्कृतीच्या मूल्यांचा आपण आदर करायचा आहे, सन्मान करायचा आहे, हे आपलं 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे. 7व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य जे पर्यावरणाशी संबंधित आहे, पर्यावरण संरक्षण, हे 7व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आपल्याला सांगितलं गेलंय. म्हणजे त्या पर्यावरणामध्ये असणारे जेवढे सगळे घटक आहेत त्या सगळ्या घटकांसाठी आपण काम करायचंय, त्याचं संवर्धन करायचंय, याबाबत आपल्याला तो मुद्दा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, मानवतावाद आहे, चौकस बुद्धी आहे, सुधारणा याचा आपण स्वीकार करायचा आहे. त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा शास्त्रीय दृष्टिकोन हा मुद्दा आपल्याला विचारला जातो, क्रमामध्ये त्याचा संदर्भ असतो. 8व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून आपण वर्तन करायचं आहे, चौकस बुद्धी ठेवायची आहे आणि त्यासाठी आपण सुधारणेचा सुद्धा स्वीकार करायचा आहे. मानवतावाद ही संकल्पना आपल्या विचारांमध्ये रुजलेली असली पाहिजे, असं 8व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे मित्रांनो. 9व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करायचं आहे आणि हिंसेचा त्याग करायचा आहे. म्हणजे अहिंसेचं धोरण स्वीकारायचं आहे, सार्वजनिक मालमत्तेला कुठलंही नुकसान होणार नाही ही खबरदारी आपण भारतीय नागरिक म्हणून घेतली पाहिजे, असं 9व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य म्हणताय. त्यानंतर 10व्या क्रमांकाचं एक मूलभूत कर्तव्य आहे की व्यक्तिगत आणि सामूहिक कामाच्या संदर्भामध्ये आणि सर्वच बाबींच्या संदर्भामध्ये व्यक्तीने गुणवत्तेची उच्चतम पातळी गाठायची आहे आणि त्याच्यामध्ये
राष्ट्राचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी आपलं योगदान द्यायचं आहे. याचा अर्थ आपण व्यक्तिविकास करायचा आहे, आपण स्वतःचा विकास करायचा आहे आणि त्याच्यातून राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपल्या जे काही स्किल आहे, आपल्याकडे असणारे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामधून आपण राष्ट्र उभारणीमध्ये योगदान द्यायचं म्हणजे राष्ट्र सेवेच्या किंवा राष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी आपण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं आहे. त्याच्यानंतर 11व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य जे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने टाकलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील बालकांना त्यांच्या पालकांनी शाळेत पाठवायचंय, शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. तर ही 11 मूलभूत कर्तव्य आहेत सध्या भारतीय नागरिकांसाठी दिलेली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एक थेरॉटिकल डेटाशी संबंधित काही मुद्दे दिसतायत, की याच्यामध्ये ना काही त्रुटी आहेत. जसं की आपल्याला ना कर भरणे असेल, मतदान करणे असेल, या तरतुदींचा, या कर्तव्यांचा समावेश आपल्याकडे मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये दिलेला नाहीये. मतदान करणे हे तसं बघायला गेलं तर भारतीय नागरिकांचं राजकीय कर्तव्य आहे, पण मूलभूत कर्तव्याच्या यादीमध्ये त्याचा समावेश होताना आपल्याला दिसत नाहीये. ही मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसली तरीही नागरिकांना हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी हिचं महत्त्व अधोरेखित केलं गेलेलं आहे. मात्र कर भरणे असेल किंवा मतदान करणे असेल यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश नाही, म्हणून मूलभूत कर्तव्यांवर तशा पद्धतीची टीका पण होताना आपल्याला दिसते. मूलभूत कर्तव्यासंदर्भात आपल्याला अगदीच सोप्या कॅटेगरीमधले प्रश्न विचारले जातात मित्रांनो. हे प्रश्न कधीही चुकता कामा नये. याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व असेल, मूलभूत हक्क असेल, यांना क्लब करून सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेत. त्यामुळे हा जो भाग आहे, हा जो चॅप्टर आहे तो योग्य पद्धतीने लक्षात ठेवायचा आहे. मी आशा करते की ही जी माहिती आहे ती तुम्हाला आगामी परीक्षेच्या दृष्टिकोनातून निश्चित उपयुक्त ठरेल. रिव्हिजनसाठी हा भाग तुमच्यासाठी महत्त्वाचा होता. थँक यू.